माय चॅनल PCM with ऋषिकेश. सो आज आपण काय बघणार आहे बघा, ट्रिग्नोमेट्री एक्सरसाइज 3.1 आज आपण सॉल्व करणार आहे. त्यातले बघा एक्सरसाइज 3.1 ला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 पहिला बघूया, नंतर क्वेश्चन 3 पण बघूया. इथे नंबरिंगची मिस्टेक झालेली आहे बघा, प्रिंटिंग मिस्टेक आहे, नंबरिंग चुकलेलं आहे. फक्त 4 क्वेश्चन आहेत तिथे त्यांनी 8 नंबरिंग दिलेलं आहे आणि खूप नंबरिंग आज चुकलेलं आहे. त्यामुळे 4 क्वेश्चन आहेत टोटल. त्यातले आता पहिला 2 बघूया, नंतर 2 बघूया, चालते. सो आता स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. सो पहिला क्वेश्चन त्यात काय बघा, cos थीटा इक्वल टू 1/2. cos थीटा इक्वल टू 1/2 दिले. काय फाइंड करायचं, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं. प्रिन्सिपल साठी आपल्याला 2 अँगल्स त्यांना फाइंड करून दाखवावे लागतात. 2 अँगल्स ज्याची व्हॅल्यू 1/2 येईल. म्हणजेच कधी येणार बघा, cos थीटा इक्वल टू cos 1/2 किती असतं, cos ऑफ किती असतं 30, cos 60 ला असतं, म्हणजे pi/3 आणि तुम्हाला यात मी सांगितले क्वाड्रंट फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ कशात पॉझिटिव्ह, ऑल सिल्वर टी कप्स म्हणजे cos इथे पॉझिटिव्ह असतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट म्हणजेच आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे 2π मायनस ऑर 270 प्लस घेतलं तरी चालेल, म्हणजे 2π मायनस थीटा घ्यायचा. जर पहिला अँगल झाला pi/3 तर सेकंड अँगल साठी cos ऑफ यालाच कसं लिहू शकतो, 2π मायनस pi/3. 2π काय घेतलं कळालं का, 2π काय घेतलं कळालं, कारण cos हा फोर्थ क्वाड्रंट तर 2π आहे. 2π मायनस 2π च्या खाली म्हणजे 2π मायनस आहे, इथे असतं पाय. इथं पाय प्लस घेतला असतं तर निगेटिव्ह झाला असतं, पाय मायनस घेतला असतं तर थीटा व्हॅल्यू -1/2 येणार. फक्त व्हॅल्यू -1/2 येणार, म्हणून 2π घेतला. इथं पॉझिटिव्ह येण्यासाठी 2π व्हॅल्यू घेतली. म्हणजे आता व्हॅल्यू काय येणार, cos ऑफ 3 to the 6π 6π minus pi 5π/3 5π/3. या झाल्या 2 व्हॅल्यू. समजलं कसं काढलं. म्हणजे याचं प्रिन्सिपल सोल्युशन काय येणार आहे, pi/3 5π/3. दिस इज द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. स्टेप वाईज मी काय सांगत नाही, मी फक्त आन्सर कशी कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय. स्टेप वाईज तुमच्याकडे डायजेस्ट असतील त्यात तुम्ही बघू शकता, पुस्तकात जसं दिलेलं होतं तसं प्रेझेंट करावं लागतं. हे मी मेन कन्सेप्ट नुसार तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, आपल्याकडे काय दिले, sec θ इक्वल टू 2/√3. सेकंड आहे sec θ इक्वल टू 2/√3. sec θ इक्वल टू 2/√3. कधी असतं 2/√3 sec θ, 60 साठी असतं. म्हणजेच sec θ इक्वल टू sec ऑफ pi/6. 30 ला 2/√3 असतं, समजलं ना. cos 60 1/2, cos 30 √3/2 आणि त्याचा इनवर्स sec 30 दॅट इज 2/√3. समजलं कसं आलं pi/6. आणि आता sec कुठे पॉझिटिव्ह असतो, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आपल्याला पॉझिटिव्ह 2/√3 पाहिजे, पॉझिटिव्ह 2/√3 पाहिजे, म्हणजे 2π मायनस घ्यावं लागेल परत. आणि sec ऑफ sec आणि cos साठी लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर 2π मायनस घ्यायचं और 2π प्लस घ्यायचं. 2π मायनस और 2π प्लस दुसऱ्या अँगल साठी, पहिल्यासाठी नाही. म्हणजे sec ऑफ 2π मायनस pi/6 म्हणजे काय, 6 to the 12 12π minus pi 6 to the 12 12π minus pi 11π/6. sec ऑफ 11π/6 हे झाले 2 अँगल. म्हणजे sec ऑफ pi/6 याचं प्रिन्सिपल सोल्युशन काय झालं, sec ऑफ 2/√3 चं pi/6 11π/6. दिस इज द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sec θ इक्वल टू 2/√3. प्रेझेंटेशन बुक मध्ये आहे तसं तुम्ही करू शकता. मी फक्त तुम्हाला कन्सेप्ट नुसार कसं आन्सर काढायचं हे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो आता. सो हे 2 क्वेश्चन आहेत ते नोट डाऊन करा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो मी आता रफ करतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याला, cot θ इक्वल टू √3. cot θ इक्वल टू √3 दिला आहे. थर्ड क्वेश्चन, cot θ इक्वल टू √3. cot θ √3 tan 60 √3. मग cot कितीला असणार, 30 ला √3 असणार आहे. cot 30 cot pi/6
by 6 येणार आहे. Cot pi by 6 equal to root 3. म्हणजे cot pi by 6 equal to आणि काय करायला लागेल cot कुठे पॉझिटिव्ह असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये cot पॉझिटिव्ह म्हणजे पाय प्लस घ्यावा लागेल पाय प्लस म्हणजे पाय प्लस पाय बाय 6 that is cot of pi by 6 equal to cot of 6 pi plus pi 7 pi by 6 7 pi by 6 cot pi by 6 equal to cot 7 pi by 6 म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं cot theta equal to root 3 च pi by 6 7 pi by 6 pi by 6 7 pi by 6 and आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय cot theta equal to 0. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा cot theta equal to 0 दिलाय theta म्हणजे cot 0 कधी असतो theta 90 असल्यावर 0 असतो म्हणजे काय येणार cot theta equal to cot of pi by 2 आणि cot कुठे पॉझिटिव्ह असतो हे बघा cot इथे पॉझिटिव्ह असतो म्हणजे काय घ्यावं लागेल इथे पाय असतं पाय प्लस घ्यावं लागेल आणि वर मायनस पाय प्लस घ्यावं लागेल इथे पॉझिटिव्ह आहे म्हणून म्हणजेच cot of pi by 2 is equal to cot of pi plus pi by 2 cot of pi by 2 equal to cot of pi plus pi by 2 म्हणजेच equal to cot of 2 pi plus pi 3 pi by 2 झालं म्हणजेच pi by 2 and 3 pi by 2 is the principal solution pi by 2 3 pi by 2 is the principal solution of cot theta equal to 0. आता फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे आपला तर आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झाले हे नोट डाउन करा. आता मी रफ करतो. सो सेकंड क्वेश्चन बघा काय आहे. फर्स्ट क्वेश्चन रफ फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन आहे. क्वेश्चन काय फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ फॉलोइंग इक्वेशन फक्त इथं निगेटिव्ह थीटा दिले त्याला. फर्स्ट क्वेश्चन त्यातला सेकंड इथं फक्त सेकंड क्वेश्चन करा. सेकंड मधला फर्स्ट sin थीटा इक्वल टू -1/2 मायनस आहे फक्त. आता निगेटिव्ह साइनला कसं करायचं आता मी सांगतो बघा. आपला या असते ग्राफ मध्ये एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट ऑल सिल्वर डी कप्स म्हणजे साइन कुठे पॉझिटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो म्हणजे मायनस साठी आपल्याला फक्त सेकंड सोडून या क्वाड्रंट मध्ये आणि या क्वाड्रंट मध्ये अँगल घ्यायचे. या क्वाड्रंट मधला एक या क्वाड्रंट मधला एक म्हणजे आपल्याला निगेटिव्ह थीटा मिळणार आहे. आणि नॉर्मली पॉझिटिव्ह 1/2 कधी असतो sin थीटा इक्वल टू sin ऑफ पाय बाय 6 ला असतो म्हणजे 30 ला 1/2 असतो. 30 ला 1/2 मग -1/2 साठी काय करावं लागेल पाय प्लस घ्यावं लागेल म्हणजे sin ऑफ मायनस पाय प्लस घ्यावं लागेल पाय प्लस पाय बाय 6 इज इक्वल टू sin ऑफ आणि सेकंड थीटा काय घ्यावं लागेल बघा 2 पाय मायनस करून घेऊ शकतो आपण म्हणजे इथं पण निगेटिव्ह येणार आहे इथे पण निगेटिव्ह येणार आहे साइनचं म्हणजे 2 पाय मायनस पाय बाय 6 म्हणजे झालं 6 पाय प्लस पाय 7 पाय बाय 6 sin ऑफ 7 पाय बाय 6 इज इक्वल टू sin ऑफ 6 to the 12 pi minus pi 11 pi by 6 11 pi by 6 this is the principal solution 7 pi by 6 comma 11 pi by 6 this is the general solution of sin theta equal to -1/2. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय tan theta equal to -1 दिलाय. tan theta equal to -1 म्हणजे जो 1 कधी असतो tan 45 इक्वल टू 1 असतो. tan 45 1 असतो मग -1 साठी काय करावं लागेल आपल्याला अँगल कुठे इथे tan इथे पॉझिटिव्ह असतो. ऑल सिल्वर डी कप्स म्हणजे tan थर्ड क्वाड्रंट मध्ये म्हणजे हा सोडून म्हणजे पाय मायनस घेऊ शकतो आणि 2 पाय मायनस 1 घेऊ शकतो. पाय मायनस आणि 2 पाय मायनस 1 थीटा म्हणजे tan थीटा इक्वल टू tan ऑफ पाय बाय 4. tan ऑफ पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री 1 असतो 1 साठी जेव्हा 1 येतो म्हणजे -1 साठी काय करावं लागेल आपल्याला पाय मायनस पाय बाय 4 करावं लागेल. tan ऑफ पाय मायनस पाय बाय 4 इक्वल टू tan
3 pi by 4 tan of 3 pi by 4 equal to tan of 4 to the 8 pi minus pi 7 pi by 4. 4 to the 8 pi minus pi 7 pi by 4. म्हणजे इथे काय आलं 3 pi by 4 comma 7 pi by 4. हा झाला tan theta equal to -1 चा प्रिन्सिपल सोल्युशन. दिस इज द प्रिन्सिपल सोल्युशन. आणि हे सगळं कशामध्ये घेतो आपण 0 to 2 pi 0 smaller than equal to 3 pi by 4 असं सगळ्यासाठी लिहावं लागतं बोर्ड मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी. 3 pi by 4 smaller than 2 pi म्हणजे या बिटवीन लाय करतोय आपला अँगल थीटा. सो आज आपण काय नाही अजून एक क्वेश्चन आहे बघा जरा वेगळा आहे तो आता आपण बघूया. हे पहिला नोट डाऊन करा फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन मधला. आता बघा फाइंड द जनरल नाही थर्ड राहिला यातला सेकंड क्वेश्चन मधला. थर्ड काय बघा काय दिले √3 cos थीटा प्लस 2 √3 cosec थीटा प्लस 2 इक्वल टू 0. म्हणजे याला आता आपल्याला कन्वर्ट करावं लागेल पहिला म्हणजे अँगलच्या फॉर्म मध्ये बघा cosec थीटा इक्वल टू -2 अपॉन √3 -2 अपॉन √3 बघा 2 तिकडे नेला मायनस झालं आणि अपॉन √3 समजलं कसं केलं. म्हणजे हे जर आपल्याला फाइंड करायचं आहे प्रिन्सिपल सोल्युशन कसं 2 बाय √3 कधी असतं cosec 60 म्हणजे पाय बाय 3 ला असतं sin 60 √3 बाय 2 म्हणजे cosec 60 2 बाय √3 म्हणजेच cosec थीटा इक्वल टू cosec पाय बाय 3 पॉझिटिव्ह थीटा पॉझिटिव्ह व्हॅल्यू साठी. तर निगेटिव्ह व्हॅल्यू साठी काय करावं लागेल पॉझिटिव्ह कुठं असतं इथेच असतं साइन आणि cosec सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो म्हणजेच पाय मायनस नाही घ्यायचं पाय प्लस घ्यायचं आणि 2 पाय मायनस घ्यायचं म्हणजेच cosec ऑफ काय घ्यावं लागेल पाय प्लस पाय बाय 3 इज इक्वल टू cosec ऑफ पाय मायनस 2 पाय मायनस घ्यावं लागेल 2 पाय मायनस म्हणजेच इथे निगेटिव्ह आहे इथे सगळे पॉझिटिव्ह असतात इथे निगेटिव्ह म्हणजे इथे 2 पाय असतात 2 पाय मायनस घ्यावं लागेल 2 पाय मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू 3 पाय प्लस पाय 4 पाय बाय 3 cosec ऑफ 4 पाय बाय 3 इज इक्वल टू cosec ऑफ 3 to the 6 पाय मायनस पाय 5 पाय बाय 3 5 पाय बाय 3 म्हणजेच याचं काय झालं प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं 4 पाय बाय 3 and 5 पाय बाय 3 is the principal solution. 4 पाय बाय 3 and 5 पाय बाय 3 of √3 cosec theta plus 2 equal to 0 चं 4 पाय बाय 3 and 5 पाय बाय 3 हे आहे प्रिन्सिपल सोल्युशन. सो आज आपण काय बघितलं एक्सरसाइज 3 मधला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 बघितला. तर नंबरिंग चुकलेलं आहे फक्त 4 क्वेश्चन आहेत. आता नेक्स्टचे 2 क्वेश्चन आहेत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. यातच आता पहिले 2 बघितलेलेच आहेत. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. जेवढं होऊ शकेल तेवढं हे चॅनल शेअर करा कारण मी प्रत्येक टॉपिक कव्हर करणार आहे. MST साठी सर्व पोर्शन MST सीट साठी सर्व पोर्शन कव्हर करणार आहे. सो थँक्यू. MST व्हिडिओ